करिअर कसं निवडावं याबद्दल माहिती घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं मनपूर्वक स्वागत. करिअर हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय, आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आणि नवनवीन गोष्टी ज्या येत आहेत त्यापैकी माझ्यासाठीचं नक्की करिअर कोणतं याविषयी उत्सुकता असणारा पण एक विषय. या विषयाकडे पाहत असताना आत्तापर्यंत ज्या पद्धतीने विद्यार्थी आणि पालक पाहत होते त्यापेक्षा सुद्धा आता जी तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे, जी माहिती उपलब्ध झालेली आहे आणि जो अभ्यास उपलब्ध झालेला आहे त्याच्या आधारे करिअरचा शोध घेणं हे जास्त सोपं झालं आहे आणि त्याचा उपयोग हा महाराष्ट्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना व्हावा, निर्णय घेण्यासाठी पालकांना शास्त्रीय माहिती मिळावी या अनुषंगाने आजच्या या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. करिअरचा शोध घेणं ही प्रोसेस प्रत्येक कुटुंबामध्ये होणारी प्रोसेस आहे. प्रत्येक मुलाच्या बाबतीमध्ये, मुलीच्या बाबतीमध्ये पालक या गोष्टीचा सतत विचार करत असतात. माझ्या मुलांसाठीचं चांगलं करिअर कोणतं की ज्याच्यामध्ये त्या मुलाचा पुढचा आयुष्याचा जो भाग असणार आहे तो अधिक सुखाचा व्हावा, अधिक आनंददायी व्हावा, या पालकांच्या भूमिकेला मदत करू शकू असं आम्हाला वाटतं. आणि त्या अनुषंगाने फ्युचर वेध या नावाची जी करिअर शोध चाचणी आहे या चाचणीविषयी, शिवाय या चाचणीसाठी जो सगळा अभ्यास करण्यात आलेला आहे त्याच्याविषयी आज या चर्चासत्रामध्ये आम्ही बोलणार आहोत. ही जी चाचणी आहे ही चाचणी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ म्हणजेच MKCL पुणे आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ म्हणजेच IPH ठाणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून या चाचणीला तयार करण्यात आलेला आहे. MKCL ही महाराष्ट्रामध्ये मागच्या 20 वर्षांपासून कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देणारी एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपाला आलेली आहेच. आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ ही डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी स्थापित केलेली संस्था ही मेंटल हेल्थ या विषयामध्ये विविध प्रयोग आणि अभ्यास करणारी संस्था आहे. या दोन संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मदत व्हावी या अनुषंगाने करिअर शोध चाचणीचं आयोजन केलं जातं. शहरामध्ये, निमशहरी भागांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आता जे MKCLचे सर्व केंद्र कार्यरत आहेत या सर्व अधिकृत अशा अध्ययन केंद्रांमध्ये ही चाचणी साधारणपणे मार्चपासून ते मे जूनपर्यंत उपलब्ध केली जाते. या चाचणीमध्ये 10वी आणि 12वीची परीक्षा दिलेले हजारो विद्यार्थी त्यांच्या पालकांसहित येतात आणि करिअरची निवड करण्यासाठी या चाचणीची मदत घेतात. करिअरचा जो पहिल्यांदा विषय आपल्या कुटुंबामध्ये निघतो तो साधारणपणे 10वी नंतर किंवा मुलं ज्यावेळेला 10वीत असतात त्यावेळेला. कारण 10वीचा एक टप्पा हा आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा आहे की ज्यावेळेला करिअर कोणत्या दिशेने सुरू करायचं आहे ही दिशा ठरवायची वेळ आहे. त्यामुळे 10वीला आपला पाल्य गेल्यानंतर पालक त्याच्याबरोबर चर्चा सुरू करतात की तुला पुढं काय करायचं आहे, मग त्याच्या अनुषंगाने कोणता अभ्यासक्रम तुला निवडायचा आहे, मग त्या अभ्यासक्रम शिकवणारी जी कॉलेजेस आहेत त्यापैकी बेस्ट कॉलेज कोणतं, त्यासाठी काही वेगळे क्लासेस आपल्याला लावायचे आहेत का, किंवा त्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यापूर्वी किंवा त्या कोर्सला ॲडमिशन घेण्यापूर्वी आपल्याला काही इतर ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत का, या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू होते. आणि परिणामतः करिअर नक्की कशात करायचं आहे याच्याविषयीचा विचार हा
पक्का होत जातो. करिअरचा विचार करत असताना प्रामुख्याने 2 गोष्टींचा विचार केला जातो. एक म्हणजे नोकरी करायची आहे की बिझनेस करायचा आहे. या दोन्हीपैकी एक गोष्ट पहिल्यांदा ठरवली जाते. यासोबतच कोणत्या प्रोफेशनकडे जायचं आहे या प्रोफेशनचा सुद्धा विचार केला जातो. म्हणजे तुला डॉक्टर व्हायचं आहे की इंजिनियर व्हायचं आहे की शिक्षक व्हायचं आहे की शेतकरी व्हायचं आहे की सैन्यात जायचं आहे, असे पर्याय हे त्या विद्यार्थ्यांसमोर आणि पालकांसमोर येत असतात आणि या सर्व पर्यायांमधून कोणत्या प्रोफेशनची निवड करायची याच्याविषयी सर्व चर्चा केली जाते. एकदा प्रोफेशनची चर्चा झाली की त्याच्या अनुषंगाने कोणती शाखा निवडायची, कोणत्या शाखेमधून जाणं जास्त सोयीस्कर आहे, योग्य आहे, याच्याविषयीच्या चर्चा आपल्या कुटुंबामध्ये होतात आणि त्या अनुषंगाने शाखेची पण आत्ता निवड केली जाते. ही सर्व माहिती आपल्याला कुणाकडून मिळते? तर विद्यार्थ्यांना ही माहिती प्रामुख्याने त्यांच्या आईवडिलांकडून मिळते किंवा कुटुंबामध्ये जे मोठे लोक आहेत, म्हणजे विद्यार्थ्याचे काका असतील किंवा मामा असतील किंवा मोठा भाऊ असेल, मोठी बहीण असेल किंवा इतर नातेवाईक असतील किंवा परिचित लोक असतात, त्यांच्याकडून सुद्धा माहिती मिळते. विद्यार्थ्यांना त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या चर्चेमधून सुद्धा बरीच माहिती मिळते. तर अशी सगळी माहितीचे स्रोत जे आहेत, हे माहितीचे स्रोत हे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात. पण हे जरी सर्व स्रोत माहितीसाठी उपलब्ध असले तरी सुद्धा प्रत्येकाने आपलं करिअर ठरवत असताना ज्या प्रमुख 3 गोष्टींचा विचार केला पाहिजे, त्यामध्ये मला काय करायला आवडतं हे पहिल्यांदा प्रत्येकाने तपासून पाहायला पाहिजे. कारण आपण ज्या करिअरमध्ये पुढचं आयुष्यभर काम करायचं असं ठरवत आहोत, ती गोष्ट आपल्याला आवडणं ही प्राथमिकता असली पाहिजे. ज्या गोष्टीमध्ये आपली आवड असणार नाही, त्या गोष्टीमध्ये होणारं करिअर हे नीरस होतं आणि त्या करिअरमधून आपल्याला समाधान नाही मिळत. त्यामुळं करिअर ठरवत असताना पहिल्यांदा आपली आवड ही प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. जरी आवड असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये काम करणं हे जमलं पाहिजे. म्हणजे ज्याला आपण क्षमता म्हणतो, त्या क्षमता सुद्धा आपल्यामध्ये असण्याची आवश्यकता आहे. एखादी गोष्ट मला आवडते याचा अर्थ ती मला जमतेच असं नाही आहे. त्यामुळं करिअर करत असताना या 2 गोष्टींचा मिलाफ खूप महत्त्वाचा आहे. मला काय करायला आवडतं आणि मला जे आवडतं ते करायला मला जमतं का, या 2 गोष्टींचा सलगपणे पुन्हा नंतर विचार करायला हवा. आता या 2 गोष्टी ज्या वेळेला आपण विचार करून एका निर्णयापर्यंत येतो, त्यावेळेला पुन्हा तिसरी गोष्ट सुद्धा आपल्याला तपासून पाहिली पाहिजे. कारण करिअर करत असताना आपण जो प्रामुख्याने विचार करतो तो म्हणजे या करिअरचा समाजाला काय उपयोग होईल हे तपासून पाहिलं पाहिजे. कारण या करिअरमध्ये पैसा ही एक महत्त्वाची गोष्ट ठरते आणि आपल्याला पैसा जो आहे तो समाजाकडनं मिळतो. समाजाला जर आवश्यकता असेल, समाजाला जर गरज असेल, तर समाज आपलं करिअर स्वीकारतो आणि त्या करिअरमध्ये आपण त्यांना ज्या काही सर्व्हिसेस देऊ किंवा त्यांची जी काही कामं आपण करून देऊ, त्यातून आपल्याला संसारोपयोगी सर्व खर्च भागवण्यासाठी पैसे मिळतात. त्यामुळे करिअर करत असताना सिक्वेन्शियली असा विचार करणं जास्त संयुक्तिक आहे की मला काय आवडतं, मला जे आवडते ते मला जमतं का, आणि मी या 2 गोष्टीतून जे ठरवतो आहे त्याचा समाजाला उपयोग करून मला पैसे मिळतील का, या 3 गोष्टींचा विचार करून मग आपण आपल्या करिअरची दिशा ही निश्चित करावी. करिअरची निवड करत असताना आपण आजूबाजूला ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक हे त्यांच्या करिअरमध्ये उत्तुंग अशा ठिकाणी विराजमान झालेले आपल्याला आढळून येतात. मात्र या सर्वांच्याच बुद्धिमत्ता एक प्रकारच्या असतात का, तर नक्कीच नाही. बुद्धिमत्ता या क्षेत्राचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांच्या मते
एकूण 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता ह्या प्रत्येकामध्ये असतात. यापैकी काही बुद्धिमत्ता ह्या त्या व्यक्तीच्या चांगल्या असतात आणि काही बुद्धिमत्ता तुलनेने थोड्याशा कमी असतात. काही जणांमध्ये 3 किंवा 4 प्रकारच्या बुद्धिमत्ता स्ट्रॉंग असतात आणि 1 किंवा 2 प्रकारच्या बुद्धिमत्ता या बिलो ॲव्हरेज पण असू शकतात. त्यामुळे ही जी कॉम्बिनेशन्स आहेत, या कॉम्बिनेशन्सचा विचार करून आपण आपली आवड, आपल्या क्षमता या दोन्हीचा विचार नक्कीच करू शकतो. करिअरचा विचार करत असताना आपल्यामध्ये किंवा आपल्या पाल्यांमध्ये नक्की कोणत्या प्रकारच्या बुद्धिमत्ता स्ट्रॉंग आहेत आणि कोणत्या तुलनेने वीक आहेत याचा विचार नक्की केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण या करिअर शोध चाचणीकडे जाण्यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता कोणत्या असतात याचा थोडासा सविस्तर असा विचार करणार आहोत. बुद्धिमत्ता या आपल्या नक्की समजल्या की त्याच्या अनुषंगाने त्या बुद्धिमत्तांच्या आधारे कोणत्या क्षेत्रात आपल्याला काम करता येणं शक्य आहे याचा सुद्धा पर्यायाने लगेचच विचार करता येणं शक्य होतं. या अनुषंगाने आपण पाहूया एक एक प्रकारची बुद्धिमत्ता. पहिली जी बुद्धिमत्ता आपण विचारात घेतो आहोत त्याला अवकाशीय बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं किंवा इंग्रजीमध्ये त्याला स्पेस रिझनिंग असं म्हटलं जातं. आता अवकाश म्हणजे काय तर मोकळी जागा आणि त्या मोकळ्या जागेचा विनियोग करण्याचा योग्य असा विचार म्हणजे अवकाशीय बुद्धिमत्ता, ज्याला आपण कल्पकता म्हणू शकू, ज्याला आपण सर्जनशीलता म्हणू शकू. अशा प्रकारची बुद्धिमत्ता ज्या विद्यार्थ्यांमध्ये आहे त्या विद्यार्थ्यांना करिअर म्हणून चित्रकार होता येईल, शिल्पकार होता येईल, इंजिनियर होता येईल, आर्किटेक्ट होता येईल, फोटोग्राफर होता येईल, इंटेरियर डिझायनर होता येईल, ॲनिमेटर होता येईल. ज्या ज्या ठिकाणी योग्य त्या जागेचा चांगला विनियोग कसा करावा याच्यासाठी बुद्धिमत्ता लागते, अशा क्षेत्रांमध्ये स्पेस रिझनिंग ज्या विद्यार्थ्यांचं स्ट्रॉंग आहे अशा विद्यार्थ्यांनी करिअर करणं जास्त संयुक्त ठरतं. आता अवकाशीय बुद्धिमत्तेचा जर आपण थोडासा अजून जास्त विचार करायचं ठरवलं तर एखादी गोष्ट पूर्ण करण्याच्या आधी त्याचं संकल्पचित्र ज्या मुलांच्या डोक्यामध्ये पटकन तयार होतं त्याला किंवा तशा प्रकारच्या बुद्धिमत्तेला स्पेस रिझनिंग असं आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ एखादं चित्र ज्यावेळेला आपल्याला कॅनव्हासवरती काढायचं आहे त्यावेळेला कॅनव्हासवरती काढण्यापूर्वी त्या कॅनव्हासवरती दिसणारं पूर्ण चित्र हे त्यांच्या डोक्यात पहिल्यांदा तयार होतं. त्याचे रंग, त्याची प्रमाणबद्धता या सर्व गोष्टी पहिल्यांदा डोक्यात जर तयार झाल्या तरच त्यांना कॅनव्हासवरती उतरवता येतात. त्यामुळे ज्या मुलांमध्ये, ज्या विद्यार्थ्यांमध्ये अवकाशीय बुद्धिमत्ता चांगली असेल त्यांना उत्तम चित्रकार होता येतो. दुसरी बुद्धिमत्ता जी आहे त्याला आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. आंतरव्यक्ती या शब्दातच या बुद्धिमत्तेविषयीची व्याख्या ही दडलेली आहे. दोन व्यक्तींमध्ये जी गोष्ट घडते त्याचा अभ्यास करणं, त्याच्या माध्यमातून इतरांशी बोलणं, इतरांना समजून घेणं, अशी जी काही प्रोफेशन्स आहेत, असे जे काही व्यवसाय आहेत, असं जे काही करिअर्स आहेत, ही जर आपण पाहिली तर आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता ही आपल्याला जास्त स्पष्ट होईल. इतरांना सल्ले देणं, इतरांना मदत करणं किंवा इतरांच्या प्रॉब्लेम्सना आपला प्रॉब्लेम समजून त्याच्यावरती सोल्युशन्स काढणं, व्यक्तींना बोलून त्यांना समज देणं किंवा त्यांना सतत मदत करत राहणं हे ज्यांना आवडतं अशा प्रकारच्या व्यक्ती किंवा अशा प्रकारचे विद्यार्थी हे आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता चांगले असलेले विद्यार्थी असं म्हणता येऊ शकेल. ज्या ज्या ठिकाणी या स्किलची आवश्यकता आहे
ते करिअर्स म्हणजे कंपनीमध्ये मॅनेजर्स किंवा विद्यार्थ्यांमध्ये रमणारे शिक्षक किंवा समाजाचे प्रश्न सोडवणारे सामाजिक कार्यकर्ते, हे सर्वजण या प्रकारच्या बुद्धिमत्तेचे लोक असावे लागतात. तरच त्यांची करिअर्स ही उत्तम होऊ शकतात. नेते मंडळींमध्ये सुद्धा या प्रकारची बुद्धिमत्ता स्ट्रॉंग असण्याची आवश्यकता आहे. कारण ही त्यांची जर सगळी वैशिष्ट्ये पाहिली तर या वैशिष्ट्यांचं त्यांना खूप मदत होणं हे त्यांच्या प्रोफेशनसाठी, त्यांच्या करिअरसाठी खूप आवश्यक ठरतं. त्यामुळे दुसऱ्या प्रकारची बुद्धिमत्ता म्हणजे आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. तिसरी जी बुद्धिमत्ता आहे याला शरीर किंवा स्नायूविषयक बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. आपलं शरीर आणि त्यातले स्नायू यांचा योग्य पद्धतीने वापर करणारे जे लोक असतात किंवा या प्रकारच्या बुद्धिमत्तेचे जे लोक असतात ते आपण पाहतो की खेळाडू असतात, नर्तक असतात किंवा वेगवेगळी वाद्य वाजवणारे वादक पण असतात. ज्यांचं त्यांच्या स्नायूंवरती उत्कृष्ट असं पकड असते, त्या प्रकारची बुद्धिमत्ता त्यांच्यामध्ये असते, तर ह्या प्रकारचे लोक खेळाडू होऊ शकतात, छान चांगले नर्तक होतात किंवा चांगले वादक पण होतात. ही तिसऱ्या प्रकारची बुद्धिमत्ता. चौथी बुद्धिमत्ता म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता, ज्याला वर्बल रिझनिंग असं म्हटलं जातं. आपण आजूबाजूला पाहतो की उत्कृष्ट बोलणारे लोक जे असतात हे नेहमीच प्रभाव पाडणारे असतात. त्यांच्यामध्ये भाषेचं कौशल्य असतं, व्याकरणाचं कौशल्य असतं त्यांच्याकडे. ते उत्तम बोलू शकतात, उत्तम शब्दरचना करू शकतात आणि इतरांवरती प्रभाव पाडू शकतात. आपल्या पाहण्यातले जरा लोक आपण तपासून पाहिले तर आपले शिक्षक, आपले प्राध्यापक, लेखक, पत्रकार किंवा टी व्हीवर ज्या मालिका चालतात त्याचे स्क्रिप्ट रायटर्स, कवी, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये निवेदन करणारे निवेदक, उत्तम वक्ते, या सर्वांकडे भाषिक बुद्धिमत्ता ही स्ट्रॉंग असते. त्यामुळं ते त्यांचं करिअर या त्या क्षेत्रांमध्ये उत्तम प्रकारे एका उंचीपर्यंत नेतात. भाषिक बुद्धिमत्ता चांगल्या असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ही सर्व करिअर्स ही त्यांची वाट बघतायत. अतिशय प्रभावी असं क्षेत्र त्यांच्यासाठी एक करिअरचं क्षेत्र म्हणून त्यांना निवडता येऊ शकेल आणि उत्तम करिअर नक्कीच करता येऊ शकेल. जगामध्ये सर्वाधिक डिमांड असणारी बुद्धिमत्ता म्हणजे गणितीय बुद्धिमत्ता किंवा तार्किक बुद्धिमत्ता, याला ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग असं इंग्रजीमध्ये म्हणतात. या बुद्धिमत्तेसाठी फक्त गणित आणि विज्ञान हे दोन विषय आवडणं एवढंच आवश्यक नाही आहे. तर जी मुलं गणितात आली म्हणजे पेपरमधली अनेक गणितं नेहमी सोडवत असतात, शब्दकोडी सोडवतात किंवा कोणत्याही प्रश्नांची उकल करणं हे त्यांना जास्त आवडतं, या प्रकारची जी विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग हे स्ट्रॉंग असलेलं आपल्याला आढळून येईल. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण सुचवावं गणितज्ञ होण्यासाठी, शास्त्रज्ञ होण्यासाठी, संख्याशास्त्रज्ञ होण्यासाठी किंवा इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी, कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर शेअर बाजारामध्ये काम करण्यासाठी, बँका, पतपेढ्या यांच्यामध्ये मॅनेजर लेवलला काम करण्यासाठी किंवा अनेक ठिकाणी इथून पुढे विश्लेषक लागणार आहेत, ॲनालिस्ट लागणार आहेत. तर त्यांच्यामध्ये सुद्धा ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग हे खूप स्ट्रॉंग असण्याची आवश्यकता आहे. संशोधकांमध्ये तर याची खूप मोठी नितांत आवश्यकता असते. गणित आणि विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांना काम करता येणं शक्य आहे. किंवा नकाशांचा अभ्यास करणारे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये सुद्धा करिअरच्या मोठ्या संधी या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. त्यामुळं जगामध्ये सर्वात जास्त डिमांड असणारा ही जी बुद्धिमत्ता आहे तेवढ्याच संधीसुद्धा या सगळ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. सहाव्या प्रकारची जी बुद्धिमत्ता आहे ती संगीत विषयक बुद्धिमत्ता. आपल्या नजरेसमोर लगेचच अनेक नावं येतात. लता मंगेशकर, आशा भोसले, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान अशी म्हणजे असंख्य नावं ही संगीत क्षेत्रांमधली आपल्या नजरेसमोर लगेचच येतात.
तसेच अनेक वादक आपल्या नजरेसमोर येतात. झाकीर हुसेन, शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरसिया यांच्यासारखे संगीत क्षेत्रामधली दिग्गज मंडळींची नावं सुद्धा आपल्या नजरेसमोर लगेचच येतात. या सर्वांमध्ये भलेही इतर बुद्धिमत्ता कदाचित कमी जास्त असू शकतील, मात्र संगीत विषयक बुद्धिमत्ता ही खूप स्ट्रॉंग असलेली आढळून येते. या प्रकारच्या बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना म्युझिक स्कूल चालवणं किंवा भारतीय जे डान्स प्रकार आहेत त्याच्यामध्ये करिअर करणं, भारतीयासोबतच पाश्चात्य संगीत किंवा नृत्य प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये काम करणं, संगीत शिक्षक होणं किंवा वाद्य बनवणारे लोक होणं, अशा वेगवेगळ्या संधी ह्या संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड स्कोप आता आहेत, कारण एंटरटेनमेंट इंडस्ट्री ही जगामध्ये खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि या इंडस्ट्रीमध्ये असंख्य लोकांना काम आहे. त्यामुळे संगीत विषयक बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रामध्ये जर आपलं करिअर निवडलं तर ते योग्य होऊ शकेल. 7वी जी बुद्धिमत्ता आहे ती म्हणजे निसर्गविषयक बुद्धिमत्ता. आपल्याकडे या बुद्धिमत्तेला फार किंमत ही दिली जात नाही. मात्र जगात इतर देशांमध्ये जर आपण पाहिलं तर नॅशनल जिओग्राफिकचं चॅनल बघितलं आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी जी लोक काम करतात ही आयुष्यभर जंगल, निसर्ग, प्राणी, पक्षी, विविध प्रकारची झाडं अशा सर्व गोष्टींवरती संशोधन करणं, त्यांच्या संपर्कात राहणं, त्यांच्या सानिध्यात राहणं, त्यांचा अभ्यास करणं आणि त्याच्यामध्येच आपलं करिअर सुद्धा निवडणं हे प्रामुख्याने आपल्याला विदेशांमधल्या लोकांमध्ये आढळून येतं. त्यामधून सुद्धा करिअर हे उत्तम प्रकारे करता येतं. डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफिक्स अशी अनेक चॅनल्स ही जगभरात आहेत आणि या सर्व चॅनल्सवरती लागतात ती डॉक्युमेंटरीज तयार करणं हे सुद्धा एक मोठं काम आहे आणि त्याच्यामुळे चांगले पैसे पण मिळतात. करिअर करत असताना आपली आवड ही जर निसर्गामध्ये असेल आणि निसर्गाविषयीच्या गोष्टी आपल्याला जास्त आनंद देऊ इच्छित असतील तर विद्यार्थ्यांनी याही क्षेत्रामध्ये करिअरचा शोध घ्यायला काहीच हरकत नाही आहे. 3 इडियट्सचा जो आपण सिनेमा पाहिला त्या सिनेमामध्ये सुद्धा आमिर खानचा एक मित्र हा वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये इंटरेस्टेड असतो आणि त्याला त्याच्यामध्येच करिअर करायचं असतं. त्यामुळे तो इंजिनिअरिंग सोडून शेवटी वाईल्ड लाईफ फोटोग्राफीकडे जातो आणि त्याच्यामध्ये आपलं करिअर करतो असं दाखवण्यात आलं आहे. सांगायचा मुद्दा एवढाच की ज्यांना करिअरमध्ये आनंदाचा शोध जास्त घ्यायचा असेल आणि त्यांची निसर्गविषयक बुद्धिमत्ता चांगली असेल तर त्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम करायला अजिबात हरकत नाही आहे. शेवटच्या 8व्या प्रकारची जी बुद्धिमत्ता आहे त्याला म्हणतात व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. स्वतःच्या मनामध्ये डोकावणं, स्वतःबरोबरचा संवाद नेहमी साधत राहणं, स्वतःला केंद्रित ठेवून काही प्रयोग करणं आणि या प्रयोगांमधून वेगवेगळे निष्कर्ष काढणं हे ज्या विद्यार्थ्यांना सहज जमतं किंवा तो त्यांचा छंद असतो किंवा त्याच्यामध्ये त्यांना अभ्यास करायला आवडतं, अशा प्रकारची व्यक्ती किंवा अशा प्रकारचे विद्यार्थी म्हणजे व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता चांगले असणारे विद्यार्थी असं म्हणता येईल. संयमी असणं, स्वतःवरती पूर्ण कंट्रोल ठेवू शकणारे व्यक्ती होणं हे पण एक मोठं टास्क आहे आणि याच्यामधून जसं स्वतःचा शोध लागतो तसंच समाजाचा शोध लागतो, समाजांच्या गरजांचा शोध लागतो आणि त्याच्यातून वेगवेगळी करिअर्स ही निर्माण होऊ शकतात. त्यामुळं आपण जर या प्रकारच्या बुद्धिमत्तेचं सगळ्यात मोठं उदाहरण बघायचं ठरवलं तर गांधीजी हे या बुद्धिमत्तेचं एक सर्वात मोठं उदाहरण असं म्हणता येईल. या माणसाकडे अशा प्रकारची बुद्धिमत्ता होती आणि हे जे आपण सर्व या बुद्धिमत्तेची वैशिष्ट्ये पाहिली ही सगळी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होती असं आपल्याला आढळून येतं. त्यामुळे ही व्यक्ती बाहेरून पाहत असताना कदाचित सेल्फ सेंट्रिक वाटू शकते, मात्र या व्यक्तीने जर सेल्फ सेंट्रिकनेसला ओपन केलं तर ती व्यक्ती हजारो माणसांना जोडू शकते
आणि त्याच्यातून आपलं जीवन अधिक समृद्ध करू शकते असं आपल्याला नक्की म्हणता येऊ शकेल. तर या 8 प्रकारच्या बुद्धिमत्तांचा आपण थोडक्यात आढावा घेतला. आपल्या पाल्यामध्ये या 8 पैकी कोणकोणत्या बुद्धिमत्ता स्ट्रॉंग आहेत याचा पालकांना थोडासा अंदाज नक्की आलेला असेल, किंवा जर विद्यार्थी हा कार्यक्रम पाहत असतील तर विद्यार्थ्यांना पण जाणवलं असेल की माझ्यामध्ये या 8 पैकी कोणकोणत्या बुद्धिमत्ता स्ट्रॉंग आहेत आणि कोणत्या बुद्धिमत्ता तुलनेने वीक आहेत. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये या सर्व प्रकारच्या बुद्धिमत्ता मोजण्याचं अशी सोय नाही आहे, अशी यंत्रणा नाही आहे. त्यामुळं ज्या प्रकाराने आपण फक्त मार्कांचा करिअरशी संबंध लावतो ते काही फारसं योग्य आहे असं नक्कीच नाही. करिअरचा ज्यावेळेला आपण विचार करू, करिअरचा शोध घेऊ, त्यावेळेला या 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आपल्याला माहीत असणं, या 8 प्रकारच्या बुद्धिमत्तांपैकी आपल्यामध्ये काय चांगलं आहे, काय जास्त आहे याचा आपल्याला शोध लागला पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने आपण करिअरचा विचार केला पाहिजे. या अनुषंगाने MKCL आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ यांनी तयार केलेली जी चाचणी आहे त्या चाचणीचं नाव आहे फ्युचर वेध. ही आहे करिअर शोध चाचणी. ही चाचणी घेण्यासाठी एकूण 7 पेपर्स असतात. न्यूमरिकल ॲबिलिटी, मेकॅनिकल रिझनिंग, स्पेस रिझनिंग, वर्बल रिझनिंग, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, पर्सनॅलिटी अँड इंटरेस्ट असे हे एकूण 7 पेपर्स आहेत. पूर्ण सर्व पेपर सोडवण्यासाठी जास्तीत जास्त 2 तासांचा वेळ हा दिलेला आहे. परीक्षेचं जे माध्यम आहे हे मराठी आणि इंग्रजी असं बायलिंग्वल माध्यम आहे. परीक्षा दिल्यानंतर त्याच विद्यार्थ्याला त्याच लॉग इनमध्ये रिपोर्ट मिळतो आणि त्या रिपोर्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्तांपैकी त्या विद्यार्थ्यामध्ये कोणत्या अबव्ह ॲव्हरेज आहेत, कोणत्या ॲव्हरेज आहेत आणि कोणत्या बिलो ॲव्हरेज आहेत हे मेन्शन केलेलं असतं. सोबतच त्याची पर्सनॅलिटी आणि त्याचे इंटरेस्ट याच्याविषयीचे पण रिमार्क्स हे त्याच्यामध्ये दिलेले असतात. आणि शेवटी या रिपोर्टमध्ये त्या विद्यार्थ्याने कोणती शाखा निवडणं श्रेयस्कर राहील याच्याबद्दलची माहिती दिलेली असते. फ्युचर वेध ही जी करिअर शोध चाचणी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ या दोघांनी मिळून महाराष्ट्रातील शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांना मदत व्हावी यासाठी तयार केलेली आहे. ही चाचणी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी देऊन आपलं करिअर हे योग्य दिशेला जाईल यासाठी या चाचणीचा उपयोग करून घ्यावा यासाठी मनपूर्वक शुभेच्छा मी देतो. या प्रेझेंटेशनमध्ये दिलेली संपूर्ण माहिती महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्वांनाच उपयोगाची व्हावी यासाठी प्रसारित करण्यात आलेली आहे. या माहितीचं संपूर्ण प्रसारण मी महेश पत्रिके, सिनर्जी इन्फोटेक, जिल्हा क्रीडा संकुलासमोर, इन्कम टॅक्स ऑफिसच्या पाठीमागे, औसा रोड, लातूर या ठिकाणाहून करीत आहे. माझ्यासोबत लातूर जिल्ह्याचे स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रिनरशिप या विभागाचे असिस्टंट कमिशनर श्री राणी वाकुडे साहेब आहेत. आम्हा दोघांकडूनही ही संपूर्ण माहिती महाराष्ट्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी आणि या माहितीचा त्यांना करिअर निवडण्यासाठी उपयोग व्हावा यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.